करायला गेलो एक आणि झालं भलतंच. पण ते जे भलतंच झालं ते इतकं टेस्टी आणि यम्मी झालं ना, की मित्रांनो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघावं असं मी नक्की सांगेन तुम्हाला. आता मी इथं केलं कंडेन्स मिल्क घेतलाय जो एका भांड्यामध्ये ॲड करतोय आणि लो मीडियम फ्लेमवरती आपण गॅस चालू ठेवले आणि त्याच्यामध्ये टाकले आपण व्हाईट चॉकलेट. मला व्हाईट चॉकलेट खूप आवडतं. तुम्ही इथे डार्क चॉकलेट पण यूज करू शकता, मिल्क चॉकलेट वगैरे. इथे मी ड्राय ॲड केले त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ॲड केले रोजच्या जे ड्राय पाकळ्या असतात ते ॲड केलेत आणि मिक्स करून घेतलंय. आता एका भांड्यामध्ये बटर पेपर ठेवलं आणि त्याच्यामध्ये ॲड करतोय. वरून थोडा परत एकदा रोस्ट टाकले जे ड्रायवाले आणि आपल्याला कव्हर करून याला फ्रीजरमध्ये ठेवायचं. जेवढं तुम्ही फ्रीजर ठेवू शकता 2-3 तासासाठी याच्यावरती आणि प्रॉपर ते कडक होतं. आता इथे विषय असा झाला, की माझ्या एरियामध्ये लाईट नव्हती 2 दिवस पाऊस असल्यामुळे ते प्रॉपर हार्ड नाही झालं. त्यामुळे थोडं ते सॉफ्ट झालं. पण ते सॉफ्ट जे झालं ते पण इतके यम्मी झालं, असं मेल्टेड झालं ना, की मेल्ट करायची गरज नाही. तर थंड, मेल्ट आणि इतकं यम्मी लागत होतं ते ड्रायफ्रुट्स आणि कंडेन्स मिल्कसोबत ते व्हाईट चॉकलेट. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. याच्यामध्ये मी एक्सपेरिमेंट अजून काहीतरी वेगळं करणार आहे व्हाईट चॉकलेट आणि अजून काहीतरी घेऊन. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला सांगा कसं झालंय.